नमस्ते. माझं नाव स्वाती केतन कुराडे आहे. मी इथे महागणपतीमध्ये ॲज अ HR मॅनेजर विथ एज्युकेशन मॅनेजर आहे. विकास सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर विकास सर खूप हेल्पफुल आहेत एम्प्लॉईजसाठीच. त्याचबरोबर त्यांनी जो कोकण वैभव आणि वारा प्रोजेक्ट जो आणला आहे, ही खूप बेस्ट प्रोजेक्ट आहे हा. जसं की लाईफ टाईमसाठी काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कोकण वैभव हा बेस्ट प्रोजेक्ट आहे त्यासाठी. आणि जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस डेव्हलप करायचा असेल तर त्यासाठी वारा प्रोजेक्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे मला त्यांनी ही जी संधी दिली होती आज, त्यांचं नवीन जे ओपनिंग आहे ऑफिसचं, त्याच्यामध्ये मी पूजेला बसले होते, मी आणि माझे मिस्टर केतन कुराडे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी मला इथे बसण्याचा एक चान्स दिला. त्यांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या पूजेला मला एक सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मला एक इन्सिडेंट आठवतो की जेव्हा आमचं सॉफ्टवेअर चेंज झालं होतं, ओके, त्यावेळी आम्ही आमच्या एम्प्लॉईजची सॅलरीज एक्झॅक्टली ज्या दिवशी करतो 10th मंथ ऑफ द 10th तारखेला आम्ही करतो, बट त्यावेळी आम्ही करू शकत नव्हतो. बट सरांचं म्हणणं होतं की नाही, काही करा, बट तुम्ही आपल्या एम्प्लॉईजची सॅलरी ही टायमिंगवर जाणं गरजेचं आहे. ह्यातून हे कळतं की त्यांना त्यांच्या एम्प्लॉईजबद्दल खूप आपुलकी आहे. ते त्यांचाही तेवढाच विचार करतात जेवढा ते स्वतःचा करतात. कारण आतापर्यंत त्यांनी आम्हाला एम्प्लॉईजला, सर्व एम्प्लॉईजला इतकं त्यांनी म्हणतात ना सपोर्ट केला आहे, फायनान्शियली असू दे, मेंटली असू देत. त्याबद्दल मला असं वाटतं की ही इज अ बेस्ट ॲज अ बॉस, की ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांची टीम हँडल करू शकतात. इवन एक म्हणजे त्यांचं एक असं धोरण आहे की मी पुढे जात आहे तर माझ्याबरोबरचे सगळे सहकारी ते सुद्धा माझ्याबरोबरच पुढे गेले पाहिजेत. तर त्यामुळे मला त्यांच्याबद्दल ती खूप आपुलकी वाटते की ते सर्वांना स्वतःप्रमाणे एकत्र नेतात. ते स्वतःचा विचार न करता त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांचाही तेवढाच विचार करतात. त्याचबरोबर त्यांची फ्युचरमध्ये जी काही ग्रोथ असेल, बिझनेस रिलेटेड असेल, पर्सनली असेल, त्याबद्दल माझ्या खूप खूप शुभकामना आहेत त्यांच्याबरोबर. त्यांचं आयुष्य असं उदंड ग्रोथ, संपत्ती, समाधानी असू देत, असं माझं मनापासून ही इच्छा आहे.